पुणे येथील कोंढवा पोलीस स्टेशन इथं दाखल असलेल्या गुन्ह्यातील अग्निशस्त्रासह खुनाचा कट रचणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद. खंडणी विरोधी पथक 2 गुन्हे शाखा पुणे शहरचे अधिकारी यांनी किरणकुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना कोंढवा पोलीस स्टेशन रजिस्टर नंबर 184/2026 भारतीय न्याय संहिता 2023 से कलम 556135 आर्म ॲक्ट 325 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3)(135 प्रमाणे अग्निशस्त्रासह खुनाचा कट केल्याबाबत गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील आरोपी ओमकार दयानंद पवार हा अहिल्यानगर परिसरामध्ये आल्याची माहिती देऊन सदर आरोपीस ताब्यात घेण्याबाबत कळवलं होतं. त्यानंतर पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी प्राप्त माहितीत माननीय सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना कळवलं असता त्यांनी योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचना दिल्यानं किरणकुमार कबाडी पोलीस निरीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी हरीश भोये, दीपक घाटकर, विष्णू भागवत, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, योगेश कर्डिले, प्रशांत जाधव, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचं पथक तयार करून MIDC अहिल्यानगर इथं जाऊन आरोपीच्या शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना केलं. त्या पथकानं MIDC परिसरामध्ये आरोपीचा शोध घेत असताना शिवाजीनगर अमरदीप पेट्रोल पंपाशेजारी एक इसम संशयितरित्या फिरताना दिसून आला. तेव्हा पथकानं त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्यानं त्याचं नाव ओमकार दयानंद पवार वय 24 वर्ष राहणार गुलटेकडी पुणे असं असल्याचं सांगितलं. ताब्यातील इसम नामे ओमकार दयानंद पवार वय 24 वर्ष राहणार गुलटेकडी पुणे याच्याकडे सखोल आणि बारकाईने विचारपूस करता त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी यास खंडणी विरोधी पथक 2 गुन्हे शाखा पुणे शहर यांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा युनिट 5 पुणे शहर हे करत आहेत. सदरची कारवाई माननीय सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे. वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.